हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स. आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीची ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही पोएम पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत आहे सर्व सजीव सृष्टीमध्ये झाडे ही काय सर्वात दयाळू आहेत असं कवी म्हणतायत. कवी कोण आहेत? हेरी बेन पोएट आहेत या कवितेचे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स या कवितेचे पोएट आहेत हेरी बेन. आणि ते काय म्हणतायत? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत आहे की या सर्व सजीव सृष्टीमध्ये सजीव जीवामध्ये सर्वात काइंडेस्ट म्हणजे काय सर्वात दयाळू जे कोणी आहे वस्तू आहे ती कोणती आहे? थिंग्स जी आहे ती कोण आहे? तर ट्रीज आहेत. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. आणि झाडे कोणालाही हार्म करत नाहीत. हार्म म्हणजे काय? इजा करत नाहीत. झाडे कोणालाही हार्म करत नाही. दे सिम्पली ग्रो. ते आपापलं साधारणपणे वाढतात. ते कोणालाही इजा न करता आपापली वाढ करतात असं कवीला म्हणायचं आहे. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. आणि ते स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. आणि स्लीपी काऊज म्हणजे काय? झोपाळलेले काऊज, झोपाळलेल्या गायी असतात त्यांच्यासाठी ते काय करतात की आपली सावली पसरवतात. शेड म्हणजे काय? सावली. कोण पसरवतात? तर झाडं. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बग्स या शब्दाचा अर्थ काय होतो? ब्रँचेस. झाडांच्या फांद्या. ब्रँचेस म्हणजे फांद्या, बग्स म्हणजे पण फांद्या. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बग्स. आणि झाडाच्या फांद्यावर गॅदर म्हणजे काय? जमा होतात. कोण जमा होतात? तर बर्ड्स. झाडांच्या फांद्यावर पक्षी जमा होतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबाव अँड वूड टू मेक आवर हाऊस ऑफ. आणि ते आपल्याला फ्रूट्स देतात आणि ते आपल्याला जगण्यासाठी फळं देतात. ते आपल्याला सावली देतात. त्याचबरोबर ते आपल्याला लाकूड देतात आपले घरं तयार करण्यासाठी. मेक आवर हाऊसेस. अँड लिव्स टू बर्न अँड हॅलोवन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि जो काही पाश्चात्य देशामध्ये हॅलोवन नावाचा जो सण असतो तो सेलिब्रेट करण्यासाठी जी काही झाडाची पानं जाळली जातात त्यासाठी झाडच आपल्याला पानं देत असतात. आणि स्प्रिंग ऋतूमध्ये परत त्यांना काय होतं की नवीन पाने फुटतात. कोणाला? झाडाला. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ द मॉर्निंग सन. आणि ते काय? सर्वात अगोदर मॉर्निंग सन म्हणजे काय? सर्वात अगोदर सूर्याची किरणे स्पर्श करणारे तेच सर्वात अगोदर असतात. कोण असतात? तर झाडं असतात. झाडंच सर्वात अगोदर सकाळच्या सूर्यकिरणांना स्पर्श करतात. बीम्स म्हणजे काय? रेज म्हणजे काय? किरणं. सूर्याच्या किरणांना मॉर्निंग बीम्सला ते स्पर्श करतात. टच म्हणजे काय? स्पर्श करणे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू द नाईट. जेव्हा सायंकाळची रात्र होत असते तेव्हा झाडच शेवटी सर्वात शेवटच्या प्रकाशाला होल्ड करून ठेवतात किंवा धरतात असं म्हणायचं इथे कवीला. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. आणि जेव्हा मून म्हणजे काय? चंद्र. फ्लोट्स म्हणजे काय? तरंगणे. म्हणजे आकाशामध्ये फिरतो किंवा आकाशामध्ये तरंगताना दे हम ड्रॉज अ ललीबाय. आणि हे झाडं काय करतात? ड्राउझी ललीबाय म्हणजे काय? ते आपल्यासाठी काय करतात की अंगाई गीत गातात. स्लीपी. ड्राउझीचा अर्थ होतो स्लीपी. ललीबाय म्हणजे काय? सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. ते लहान मुलांसाठी झोपण्यासाठी जणू काही गाणं गातात असं इथं कवीला म्हणायचं आहे. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी खूप वेळा ते ललीबाय म्हणजे काय? अंगाई गीत गातात. आणि मला माहिती आहे की सर्व सजीवसृष्टीमध्ये ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो असं पोएट हेरी बेन इथे आपल्याला सांगत आहेत. अशा प्रकारे इयत्ता 8वीची ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग ही कविता इथेच संपते. थँक्यू.